औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नियती कधीही आणि कसा घाला घालेल याचा नेम नाही, अशीच एक मन शून्य करणारी घटना कामती बुद्रुक येथील उड्डाण पुलाजवळ घडली आहे. नेहमीप्रमाणे सोबत प्रवासाला निघालेल्या दोन जिवलग मित्रांचा रस्त्यातच काळाने गेम केला. भरधाव वेगाने आलेल्या एका आयसर ट्रकने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत वटवटे गावाच्या दोन कर्त्या पुरुषांचा जागीच अंत झाला आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना काय माहिती हा प्रवास शेवटचा ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार बालाजी यल्लप्पा खरात वय 42 आणि सुरेश अण्णा वनमाने वय 47 दोघे राहणार वटवटे तालुका मोहोळ हे दोघे गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून काही कामासाठी कामतीला निघाले होते. एकमेकाशी गप्पा मारत चाललेला हा प्रवास काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात बदलेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. कामती बुद्रुक जवळील उड्डाण पुलापाशी येताच मंगळवेढ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका अनियंत्रित आयसर ट्रकने MH13 DQ 6316 त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार चिरडले. हा अपघात इतका भयानक होता की धडक बसताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच जीव गेला. अपघाता आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्की कोरे यांनी तत्काळ पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. दोन्ही रक्ताळलेले मृतदेह रुग्णवाहिकेतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दोन निष्पाप कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका अपघाताने वटवटे गावातील दोन हस्ती खेळती कुटुंबे एका झटक्यात उद्ध्वस्त केली. मृत बालाजी खरात यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. तर सुरेश होनमाने यांच्या मागे त्यांचे वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे. दोन्ही कुटुंबाचे छत्र हरपल्याने मुलांचा टाहो उपस्थितांची काळजी पिळून टाकणारा होता. महामार्गावरील अशा बेदरकार वाहन चालकांमुळे आणखीन किती निष्पापांचे बळी जाणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहा नारायण घंटे यांची रिपोर्ट. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ